नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मराठी शाळा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे या यूट्यूब चॅनलवर आपण अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ, अनेक प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आपण नेहमी सादर करत असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गमतीदार प्रयोग आपल्यासमोर घेऊन येणार आहोत बघा. तर आजचा प्रयोग असणार आहे पदार्थांच्या अवस्थांतर संबंधीचा. म्हणजे पदार्थ एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये कसा जातो, का जातो, ह्या गोष्टी आपल्याला आजच्या या प्रयोगामधून शिकायला भेटणार आहेत. तर आमच्या या दोन विद्यार्थिनी माझ्यासोबत आहेत, स्वरूपा आणि श्रद्धा. त्यांनी हे प्रयोगासाठी एवढं साहित्य जमवलेलं आहे. तर बघा एकदा काय काय साहित्य आहे. एक मेणबत्ती आणलेली आहे, त्यानंतर इथं एका चमच्यामध्ये मेणबत्तीचे काही तुकडे घेतलेले आहेत. हा चमचासुद्धा आपल्याला या प्रयोगासाठी उपयोगी येणार आहे. त्याचप्रमाणे एक माचीसुद्धा या प्रयोगासाठी लागणार आहे. तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी छोटासा मात्र भरपूर काही शिकायला भेटणारा हा प्रयोग आजचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रयोग शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सर्वात प्रथम ही जी मेणबत्ती आहे ती मेणबत्ती मी आता इथं पेटून घेणार आहे. अशा प्रकारे इथं एक मेणबत्ती मी पेटून घेतलेली आहे. आता श्रद्धा, तू काय करायचं आहे, हा जो चमचा आहे तो मेणबत्तीच्या असा वर धरायचा आहे, ज्योतीवर धरायचा, त्याला चिटकू द्यायचा नाही हा. आणि स्वरूपा, तू त्याचं निरीक्षण करायचं आहे. ते जे चमच्यामध्ये मेण दिसतंय ना, त्याच्यामध्ये काही बदल होतोय का ते व्यवस्थित बघायचं आहे. काय होतंय बरं? त्या मेणाचं हळूहळू पाणी होत आहे. बघा, त्या मेणाचं इथं काय होतंय, हळूहळू पाणी झालेलं आपल्या या चमच्यामध्ये दिसतंय. बघा, त्या मेणाचं आता पाणी झालंय. उगं 2-3 तुकडेच आता त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेले इथं. बघा, आता सर्व मेणाच्या तुकड्याचं इथं काय झालंय, पाणी झालंय बघा. तर स्वरूपा, तुला सांगता येईल का हे पाणी कशामुळे झालं असेल बरं? कारण ते स्थायूमध्ये होता, आता ते द्रवामध्ये झालं. हो, पण मग द्रवामध्ये का झालं ते? कारण त्याला जास्त उष्णता भेटलेली. त्याला आपण काय केली, इथं उष्णता दिली. बघा, या मेणाच्या तुकड्याचं इथं पाणी झालंय कारण त्याला आपण इथं काय केलंय, उष्णता दिली. जेव्हा श्रद्धाने काय केलंय, हा चमचा त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर ठेवला त्यावेळेस काय झालं, त्याचं हळूहळू पाण्यामध्ये रूपांतर झालं. म्हणजे स्थायू पदार्थाचं रूपांतर द्रव पदार्थामध्ये झालं. मग यातून आपल्याला काय शिकायला भेटतं? आता हा चमचा आपण थोड्या वेळ इथं काय करणार आहे, तर बाजूला ठेवणार आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा काही बदल घडतोय का ते आपण पाहणार आहोत. बघा, आता या चमच्यामध्ये मेणाचं पाणी तसंच आहे. ही मेणबत्ती आता आपण विजू. या मेणबत्तीचं काम आता आपलं संपलेलं आहे. बघा, ज्यावेळेस आपण या मेणाच्या तुकड्याला उष्णता दिली त्यावेळेस त्या मेणाच्या तुकड्याचं पाणी झालं, म्हणजे स्थायू पदार्थाचं रूपांतर द्रव पदार्थामध्ये झालं, म्हणजे त्याचं अवस्थांतर झालं. म्हणजे कोणत्याही पदार्थाला आपण जर उष्णता दिली किंवा त्यातील उष्णता काढून घेतली तर त्या पदार्थाचं अवस्थांतर होत असते. बघा, म्हणजेच स्थायू पदार्थाला जर उष्णता दिली तर त्याचं द्रव पदार्थामध्ये रूपांतर होतं आणि द्रव पदार्थाला जर उष्णता दिली तर त्याचं वायू पदार्थामध्ये रूपांतर होत असतं. तर आता इथं आपण स्थायू पदार्थाला उष्णता दिली म्हणून त्याचं द्रव पदार्थामध्ये रूपांतर झालं. तर स्वरूपा, मग तुला सांगता येईल का की पदार्थाच्या अवस्था किती असतात आणि कोणत्या असतात? सांग बरं. पदार्थाच्या अवस्था 3 असतात, स्थायू, द्रव आणि वायू. स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. बघा, आता आपण इथं जे चमच्यामध्ये मेणाचं पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे द्रवरूप मेण ठेवलेलं आहे, त्याला आपण 10 ते 15 मिनटं त्याची वाट पाहणार आहोत. कारण त्याच्यामध्ये काही बदल होतोय का याचं आपल्याला आता निरीक्षण करायचं आहे. जवळपास 10 ते 15 मिनटं आपण या मेणाची वाट बघितली. तर याच्यामध्ये काय बदल झालाय बरं श्रद्धा? हे मेण घट्ट झाले. हे मेण काय झालंय, घट्ट झाले. तर मग हे मेण कशामुळे घट्ट झालं मी तुम्हाला सांगतो. मेण हा जो पदार्थ आहे तो पदार्थ सामान्य तापमानाला हा स्थायू रूपामध्ये असतो, जसं की पाणी हे सामान्य तापमानाला द्रव रूप असतं. म्हणजे असे वेगवेगळे पदार्थ सामान्य तापमानाला वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. जसं की काही वायू पदार्थ आहेत ते सामान्य तापमानाला वायूमध्येच असतात. जर आपण त्याच्या उष्णतेमध्ये बदल केला, कमी किंवा जास्त केली, तर त्याची अवस्था आपण बदलू शकतो. यालाच पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. मग पदार्थाचे अवस्थांतर म्हणजे काय
की जेव्हा एखादा पदार्थ एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतरित करता येतो त्याला म्हणायचं पदार्थाचे अवस्थांतर, किंवा पदार्थ एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणे यालाच काय म्हणायचं पदार्थाचे अवस्थांतर. मग पदार्थाचे अवस्थांतर घडून आणण्यासाठी इथं उष्णतेची आपल्याला खूप गरज असते. आपण एखाद्या पदार्थाला उष्णता दिली किंवा त्यातील उष्णता काढून घेतली तेव्हाच त्या पदार्थाचं काय होत असतंय अवस्थांतर होत असतंय. बघा हिवाळ्यामध्ये आपल्या घरी खोबरेल तेल असतं. काय होतं बरं खोबरेल तेलामध्ये बदल हिवाळ्यात तू बघितलं कधी? हो. काय होतं? हिवाळ्यात खोबरेल तेलामध्ये खोबरेल तेल घट्ट होतं म्हणजे त्याला आपण म्हणतो तर आळून जातं. मग कशामुळे आळून जातं सांगता येईल का? कारण हिवाळ्यामध्ये थंडी असते. शाबास. बघा कारण हिवाळ्यामध्ये काय असते थंडी असते, म्हणजे तापमान अत्यंत कमी असते आणि तापमान कमी झाल्यामुळं काय होतं ते तेल घट्ट होतं, त्यालाच आपण तेल आळतं असं म्हणतो, म्हणजे त्यातील उष्णता कमी होते. तर मंडळी पदार्थाचे अवस्थांतर हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा प्रयोग जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे गमतीदार प्रयोग बघण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रयोगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.